मूक नायक नावाचं वृत्तपत्र बाबासाहेबांनी सुरू केलंय आणि त्याच्यासाठी बाबासाहेबांना अडचणी येत आहे. स्वतः करवीर होऊन बाबासाहेबांना भेटण्यासाठी शाहू राजा मुंबईला आले, त्या परळला आले, त्या दबक चाळीमध्ये गेले आणि खरून आवाज दिलाय. भीमराव रामजी आंबेडकर नावाचा माणूस इथंच राहतो का? दोनदा तीनदा शाहू राजाने आवाज दिला आणि एका जणांनी सांगितलं इथंच राहतात, ते वरच्या 51 आणि 52 नंबरच्या खोलीमध्ये राहतात. स्वतः शाहू राजा स्वतः त्या चाळीमध्ये चलून गेलेत आणि त्या घरी गेलेत आणि बाबासाहेब नक्कीच आंघोळ करून लुंगी गुंडाळून बसले होते. आणि बाबासाहेब कसं तरी सावरत म्हणतात, अहो राजे तुम्ही इकडे यायचं असतं का? अहो तुम्ही बोलणं धाडलं असतं तर मी स्वतः करवीर लिहून गेलो असतो. अहो रयतेनं राजानं रयतेकडे यायचं नसतं, रयतेनं राजाकडे जायचं असतं. तेव्हा शाहूराजे म्हणतात, अहो बाबासाहेब आम्ही तो काय ते परंपरेचे राजे, पण तुम्ही तो विद्वत्तेचे राजे, म्हणून मी इथं नुसते आले नाही. त्यांनी सांगितलं तुम्हाला मूक नाही कळेल, अडचण आहे बाबासाहेब मला कळलं, ठीक आहे देणगी. आणि ऐका आता मी तुमच्या घरी आलोय, रमाई तुझा हातचा चहा पाजणार नाही का? विचार करा, ज्या काळची सावली चालत नाही, ज्या काळामध्ये शिवाशिव पाळली जाते, त्या काळामध्ये शाहू राजा बाबासाहेबांच्या घरी जाऊन रमाईच्या हातचा चहा पितो. रमाईला बहीण म्हणतोय आणि तिथं शाहू राजाने बाबासाहेबांना सोबत आपल्या गाडीत घेतलं. तिथून कोल्हापूर मानगावला आलेत आणि मानगावला मोठी एक परिषद घेतली आणि त्या मानगावच्या परिषदेमध्ये शाहू राजांनी घोषणा केली आहे की तुम्ही तुमचा नेता निवडलेला आहे, तुमचा नेता बाबासाहेब आंबेडकर. आणि मला विश्वास आहे एक दिवस बाबासाहेब आंबेडकर या देशाचे नेते होतील आणि शाहू राजांचा हा शब्द बाबासाहेबांनी खाली पडू दिला नाही, बाबासाहेब या देशाचे नेते झाले. बाबासाहेब आणि शाहू महाराजांचं नातं आहे.